एसटी मधून धनगरांना आरक्षण घेऊन येऊन आमदारांना आणि मंत्रालयामध्ये घटना घडली. कशाने उड्या मारल्या? अच्छा. फक्त जीवाची काळजी घ्यावी. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे बाबा. मला वाटलं उडी मारली म्हणजे कोणी, मी जसं मराठा समाजालाही सांगतो, कोणी आत्महत्या करू नका, आरक्षण घेतल्याशिवाय आपण सोडणार नाही. तसंच ते आदिवासी बांधवांनी बी स्वतःच्या जीवाला काही इजा होईल असं काही करू नका. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आंदोलन केलं पाहिजे. धनगर बांधव करतोय, मराठा करतोय, गोरगरीब दुसऱ्याही समाजाचे आंदोलन करतात. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यांनी करावा, फक्त त्यांच्या जीवाची काळजी घेऊ. कारण त्यांना काय वाटलं असेल आदिवासी बांधवांना, हे आमच्या ताटातलं खायला लागले असं काही असं हो ना. आमदार ते त्यांच्या मनाला काय वाटलं असेल की आमच्या ताटात येऊन खातेत की काय, आमच्या ताटातलं आरक्षण घेतेत की काय, असं त्यांना वाटलं असेल. म्हणून ते आंदोलन करत असेल. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, ते तर केलंच पाहिजे. नाही, ते सामाजिक कार्यालय म्हणून तो उभा केलंय. हे समाजाच्या खूप अडचणी आहेत. सगळ्या जाती धर्माच्या, नुसत्या मराठाच म्हणून नाही, सगळ्या जाती धर्माच्या प्रचंड अडचणी आहेत. आणि सांगायला आधार नाहीये, त्यांना जायला आधाराची जागा नाहीये. कोणीतरी आपल्या प्रश्नाचा वाली झाला पाहिजे, कोणीतरी आपल्या न्यायाच्या बाजूने उठलं पाहिजे. अनेक प्रश्न आहेत, महिलांचे आहेत, मुलींचे आहेत, शाळेतल्या विद्यार्थ्यांचे आहेत, मुलांचे प्रश्न आहेत शाळेतले, कोणाचे नोकऱ्याचे आहेत. काहींना घेतलं जात नाही, काहीला घेतलेला असून काढून टाकलं जातो, काहींच्या निवड झाल्यात घेतलं जात नाही, काहीच्या आरक्षणाचे प्रॉब्लेम आहेत, काहीच्या आरक्षणाचे नसून पण आहेत, काहीच्या दवाखान्याचे प्रॉब्लेम आहेत, खोटे काही केसेसचे प्रॉब्लेम आहेत, लोकांच्या बांधाचे प्रॉब्लेम आहेत, कोणाच्या शेताचे प्रॉब्लेम आहेत, कोणाचे शेती मालाचे आहेत, अनुदानाचे आहेत, कोणाच्या कर्जाचे आहेत. अनेक अडचणी आहेत. कोणाच्या दवाखान्यात संकट आहेत, कोणाला बघितलं जात नाही, काही अधिकारी करत नाहीत, काही अधिकारी करतायत. इथं अनेक प्रश्न आहेत. हे फक्त सामाजिक समस्या सोडवण्यासाठी कार्यालय उभा केले. कारण हे राज्याचं सेंटर म्हणून आपण सगळ्यांनी इथं, मराठ्यांनी सुद्धा इथं राजकारण केलं जाणार नाही. इथं मराठ्यांच्या गरीब शेतकऱ्यांपासून, मजुरांपासून, नेत्यांपर्यंत सुद्धा येऊ शकतो. त्यांच्या सामाजिक अडचणीसाठी, राजकीय अडचणीसाठी इथं काहीही बोललं जाणार नाही. त्यांनी ही पायरी चढायची सुद्धा नाही. इथं कोणीच, इथं सगळे काम सामाजिक होणार आहेत. आणि जितकं त्यांच्याकडून काय अर्ज येईल त्याच्यावरती तातडीनं निर्णय घ्यायचं काम, त्यांना सोयीला त्यांचं काम लावायचं काम आम्ही करणार आहे. प्रयत्न आम्ही 100% करणार आहे. कारण त्यांना कुठेतरी आधार पाहिजे ना. आधार म्हणून या राज्यातल्या समाजाच्या, जनतेच्या, मराठ्यांच्या पाठीशी हे कार्यालय ताकदीने उभा राहणार. होईल नाही होईल, परंतु प्रयत्नाला आम्ही कमी पडणार नाही. समोरच्या त्यांच्या प्रश्नासाठी समोरच्याला सळो की पळो केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. या राज्यात खूप अडचणी आहेत, खूप प्रश्न आहेत, ते कोणाला सांगावं सुद्धा कळत नाही. म्हणून आम्ही काही महिलांचा स्टाफ ठेवणार आहेत आणि काही पोरांचा. इथे ते कामं घेतील. मी तर 8 दिवसातून एकदा तर किमान 100% दिवसभर इथे बसणार, 100%. परंतु जे ते लगेच कामं करतील. नाही झाले 1-2 दिवसात कळणार. पण एक आधार जो म्हणतो ना, तो गरजेचा होता. जी आपण माणुसकी जिवंत आहे का म्हणतो ना, तर ते कुठेतरी एक माणुसकीचा दृष्टिकोन समोर ठेवून एक आधार लोकांना गरजेचा होता. लोकांचं, गरिबांचं म्हणणं होतं आम्हाला कोणी वाली नाही. बोलता बोलता ग्रामीण भागात बोललं जातं, आमचा कोणी वाली नाही ना, मस आम्ही हे राजकारणी मोठा केला, तो मोठा केला, किंवा हे उद्योगपती मोठा केला, तो केला, पण आम्हाला वालीच कोणी नाही. इथं श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठ्यांपर्यंत कोणावरही अडचण आली तर सोडवायला कार्यालय उभा राहणार. मग ते राजकारणी असेल, तो बिल्डर असेल, तो कॉन्ट्रॅक्टर असेल, तो व्यावसायिक असेल, तो हॉटेल चालवणारा, टपरी चालवणारा असेल, शेतकरी असेल, वावता आणणार असेल, बांधावरचा असेल, ऊस तोडणार असेल, कोणताही गरीब असो, त्याच्या सुखादुखात त्याला सहकार्य करण्याचं काम या भवनातून आम्ही करण्याचा 100% प्रयत्न करणार, 100%. आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, कारण याला आम्ही शक्यतो नावच देणार आहेत आता की जनतेच्या न्यायाचा दरबार म्हणून छत्रपती भवन. जनतेला इथून कसा न्याय देता येईल हे काम आम्ही या ठिकाणाहून करणार.